नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीचे इंग्लिश मीडियमचा पेपर मी तुम्हा विद्यार्थ्यांसमोर नमुना कृती म्हणून आणते आहे. वेळ आहे 3 तास, एकूण गुण 80 आहेत. 3 तास हा वेळ जरी इथे लिहिलेला असला तरी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मधल्या ज्या काही गॅपमुळे लिहिण्याची प्रॅक्टिस कमी झालेली आहे, म्हणून 3.5 तासाचा हा पेपर आहे. तर पहिला भाग आपण घेतो आहे विभाग 1 गद्य. पठित गद्य आपण घेणार आहोत. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जाऊ नका आपल्याला पेपर लिहायचा आहे म्हणून, कारण आतापर्यंत ऑनलाईन एक्झाम झाली. मग न घाबरण्याचं कारण काय बरं, कि तुम्हाला उतारा दिलेला है, पैसेज दिलेला है. आप लोगों को पैसेज दिया हुआ है और वो पैसेज के हिसाब से आपको क्वेश्चन भी पूछे गए हैं. तो डरने की बात नहीं है, आसानी से मार्क्स आपको मिल जाएंगे. तो मराठीचा पेपर असल्यामुळे मी काय करणार आहे, मराठीत जास्त बोलणार आहे. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तो फर्स्ट जो प्यारा है उसे आपको 7th मार्क्स रहेगा. क्वेश्चन नंबर 1, आकृतीबंध पूर्ण करा. कोणतेही दोन. आता कोणतेही दोन का बरं, कारण उपप्रकार लिहा. तर उपप्रकार 1 पेक्षा 2 पेक्षा जास्त असतात आणि मार्क तर एकच आहे, म्हणून फक्त 2 लिहायचे. कोणाचे बरं, कथेचे उपप्रकार. म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, रंगसाहित्याचे हा जो तुम्हाला नाट्यमय पाठ आहे त्यावरचा हा उतारा आहे. मग कथेचे उपप्रकार आहेत, मग अनेक आहेत ना, म्हणून फक्त 2 लिहायचे आहे असं दिलेलं आहे, अ आणि आ. म्हणजे 1 गुण तुम्हाला मिळाला. दुसरं आहे, आजीने सुश्रुतला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या. हा दुसरा प्रश्न आहे बरं. आजीने सुश्रुतला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या, किंवा आजी सुश्रुतला कोणत्या गोष्टी सांगत. मग इथे सुद्धा 1 गुण आपण घेतलेला आहे. आता कुठल्या गोष्टी सांगत, कोल्हा, उंदीर, ससा, कासव. तुमच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलंच आहे, मग त्यानुसार तुम्ही अगदी स्पेलिंग मिस्टेक नाही करता बरोबर लिहायचं आहे. उतारा दिलेला आहे पॅसेज. 2 क्वेश्चन झाल्यानंतर उतारा येतो. हा आहे रंग साहित्याचे आणि पेज नंबर 36 आणि 37 वर आहे. संपूर्ण उतारा मी वाचणार नाही आहे. तसेच आता या ठिकाणी पहिला आहे सुश्रुत, तुम्ही सगळे कोण आहात. मग कथा त्यांना सांगते आहे आणि नंतर ती आपलं शेवटचं म्हणजे वैशिष्ट्य काय सांगते आहे, की बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये असं सांगितलं आहे. मग आता हे सगळा पॅरेग्राफ हा आपण पूर्ण शेवटचा कुठपर्यंत आहे, की पूर्ण नाटककारांची कथाकारांची नावं दिलेली आहे. शेवटचा बघा, य गो जोशी, वि स खांडेकर, विभावरी शिरूरकर, व्यंकटेश माडगुळकर, वपू काळे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द मा मिरासदार यासारख्या अनेक नामवंत लेखकांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केले. हा पॅरेग्राफ आहे तुमचा 36 to 37 पेजचा. मग आता इथे सेकंड क्वेश्चन येतो, विधाने पूर्ण करा. मग तुम्हाला असं वाटेल विधाने पूर्ण करा, तर यामध्ये तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत. विधाने पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, योग्य शब्द त्यामध्ये लिहायचा आहे, किंवा अजून जोड्या लावा वगैरे असे अनेक प्रश्न येऊ शकतात. आपण 1 घेतलं आहे, विधाने पूर्ण करा. मग पहिल्या विधानाला 1 गुण आहे, दुसऱ्या विधानाला 2 गुण आहे. मग आता ललित कलांचा पाया म्हणजे मी. आता हा मी म्हणजे काय बरं, तर मीच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, की विधान पूर्ण करायचं आहे. म्हणजे नाटक, मालिका आणि चित्रपट
असे या ठिकाणी येणार, कारण यामध्ये पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. नंतर दुसरा प्रश्न येतो तिथेच, कारण लिहा. म्हणजे सुश्रुतने तुझे काही प्रकार असतात का असे विचारले. याला देखील एक गुण आहे. मग आता असं का विचारलं बरं, असं विचारण्याचं कारण काय, सुश्रुतने असं विचारण्याचं कारण काय. तर या ठिकाणी असं कारण आहे की सुश्रुतने तुझे काही प्रकार असतात का असे विचारले, कारण सुश्रुतच्या मराठीच्या मॅडम म्हणाल्या आज आपण 6 कथा शिकूया. म्हणजे याचंही उत्तर तुमच्यापर्यंत आलेलं आहे. आता स्वमत आहे. स्वमतामध्ये कथांच्या साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. मग आता हा जो पूर्ण उतारा दिलेला आहे मी, त्या उतार्यानुसारच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दुसरा उतारा म्हणजे बघा इथे 3 गुण आलेले आहेत. मग 3, 1, 1 5 झाले आणि आधीचे 2, म्हणजे एका उतार्याला आपल्याला 7 गुण आहेत. दुसरा आहे आपला आ. पुढील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. याला देखील 7 गुण आहे. मग आता यामध्ये प्रश्न कसा विचारलाय बरं, काय ते सांगा. मग लेखकाच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी घेत असत चाचणी परीक्षा. आता इथे पॅरेग्राफ नाही आहे, तो पुढच्या पेजवर आहे, पण तुम्हा लोकांना एकदम पाठ झालेला असेल. दर आठवड्याला 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. तर हा जो आहे कुठला असेल बरं, नक्कीच ऊर्जा शक्तीचा जागर. ऊर्जा शक्तीचा जागर हा या ठिकाणी आपण उतारा म्हणजे पाठामधला उतारा घेतलेला आहे आणि तो आहे तुमच्या पेज नंबर 29 वरचा. तर इथे सुरुवात आहे, आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. म्हणजे ऑब्वियसली पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं आहे तुम्हाला. आणि नंतर शेवटचं वाक्य आहे की हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, घराकडं मागं फिरली. त्याचवेळी तिनं ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आता कारणे लिहा. याला 2 गुण आहे, कारण आणि आ हे 2 प्रश्न दिलेले आहेत. लेखकांच्या आईने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवेल, कारण इथेच आहे. आणि ते बघून जर लिहिलं तुम्ही व्यवस्थित, कॉमा वगैरे सगळ्या दृष्टीने, तर मार्क्स तुमचा कुठेही जाणार नाही. लेखकांच्या आईच्या डोळ्यात पाणी उभे राहण्याचे कारण, कारण दर आठवड्याला 3 पैसे कसे, 3 पैसे फक्त 3 पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न तिला होता. स्वमत बघा, चाचणी परीक्षेविषयी लेखकाने व्यक्त केलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. हा तर प्रश्न अतिशय सोपा आहे, कारण जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. म्हणजे हा 3 गुणापैकी स्पेलिंग मिस्टेक किंवा तुमचं काय मत आहे हे जरी माझ्यापर्यंत पोचलं नाही, तरीही 2 गुण मात्र निश्चितच मिळणार. आणि 1-1 मार्कांचा जो प्रश्न आहे ते 4 आहेत. म्हणजे 4 आणि 2 6, 7पैकी तुम्हाला 7 पैकी तुम्हाला किती मिळू शकता, 6 मिळू शकता. तो आपके सामने पैसेज होता है, उस हिसाब से आपको क्वेश्चन के आंसर लिखने पड़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन जो है ई, वो कैसा है कि अभी तक बुक में जो थे टेक्सचुअल वो क्वेश्चन पूछे गए, और आपको बताना चाहती हूँ कि 80%, 80 नहीं, फुल बुक आप टेक्सचुअल यदि उसके पीछे के क्वेश्चंस यदि पोएम के हों या कुछ टेक्सचुअल यदि करते हों तो आपका मार्क्स कहीं भी नहीं जाएगा, फिर वो ग्रामर हो या कुछ भी हो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, अपठित उतार्याच्या आधारे खालील कृती सोडवा. इसे 4 मार्क्स है, यानी 7 + 7 + 4, यानी आपके हो गए हैं 18.
क्वेश्चन नंबर 1, एका वाक्यात उत्तरे लिहा. संस्कृतीने, पहिला क्वेश्चन है, संस्कृतीने मानवाला दिलेले मोठे वरदान कोणते? आता हे मलाही माहीत नाही आणि तुम्हालाही माहिती नाही. सो मग आपण काय करणार आहोत? आपण पहिले त्या उतारा वाचणार आहोत. म्हणून काय वाचतच बसायचं आहे का उतारा? नाही. तर जस्ट क्वेश्चन वाचायचा, 1-2 क्वेश्चन पहिले 2 जे आहे ते पटाक्कन मनात घेऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला ॲन्सर लिहायचं आहे. संस्कृतीने मानवाला दिलेले मोठे वरदान कोणते? हा प्रश्न आहे. त्यानंतर आता बघा, परंपरागत संस्कृतीने मानवाला दिलेले सर्वात मोठे वरदान आहे कोणतं बरं? त्याग. हो ना, इतकी विरक्ती वृत्ती स्वाभाविक नाही. त्याच्या मनात जितकी उपभोगाची वृत्ती बळाल तेवढी त्यागाची नाही. त्याग हे परंपरागत संस्कृतीने मानवाला आहे की नाही. इथे एकच शब्द आहे की नाही. मग हा तुम्ही पहिल्याला लिहू शकता. मानवाला कशाची उपमा दिलेली आहे? दुसरा क्वेश्चन आहे. या ठिकाणी पुन्हा पटकन वाचायचं आणि ओल्या गोळ्याचा आकार असेल म्हणजे ती मूर्ती आहे म्हणून मातीचा गोळा. मग कसं आहे? ओल्या मातीचा गोळा. कारण का बरं? तर मानव आपण जशा लहानपणचं तुम्ही बघाल, तुम्हाला गाणे पाठ नसतात, काही नसतात, मग आई तुम्हाला बडबड गीतं सांगते काय, तो आप लोग उसमें से सीखते हो, वो संस्कार आपके ऊपर होता है. तो यानी जैसे हम वो मिट्टी है, क्ले बोलो ना, उसे जिस तरह हम जिस साइज से बनाना चाहते हैं वैसे ही वो बन जाता है. इसी तरह हम भी वैसे ही है. नेक्स्ट इसमें यानी पूरा पैराग्राफ आपको पढ़ के ही फटाफट पहले 2 क्वेश्चन के आंसर मिल गए हैं. और ये देखो, यानी इसमें आपका टाइम तो बिल्कुल नहीं जाएगा. कोणत्या धडपडीतून युगांतर व संस्कृती घडते याचे आन्सर पुढेच आहे. त्यानंतर मूर्ती तयार झाल्यानंतरही त्या मूर्तीतील दैवत्व हे टिकवून धरावं लागतं. कारण कोणत्याही क्षणी बघण्याइतकी ती सहज असते. कारण का बरं? मुळातच ती मूर्ती कशी आहे? मातीची आहे. आपले विचारसुद्धा कसे आहेत? चंचल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा बरं, मोठे क्वेश्चन फक्त 2 उतार्यांमध्ये आलेले आहे. त्यामुळे ते तुम्ही उतार्यानुसारच तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं आहे ते आन्सर 3 मार्कांच्या क्वेश्चनसाठी घ्यायचं आहे. दुसरा विभाग आपण घेतो आहे विभाग पद्य. हा तुम्हाला थोडासा अवघड जातो, हो की नाही? पण अवघड जाण्यासारखं तसं मला वाटतं काहीही नाही आहे. कारण कविता तुमच्या पुढ्यात आहे आणि कवितेनुसार तुम्ही ॲन्सर लिहिणार आहात. तर इथे आपण झाड ही जी आहे की त्यामध्ये झाड कसं आहे, काय आहे, ते कसं राहतं, या पद्धतीने हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिस यांची ही कविता तुम्हाला मी दिलेली आहे. आता या ठिकाणी देखील 8 आणि 8 म्हणजे मीन्स 8 मार्क्स इन 16. ओके, यानी 16 मार्क्स आपको ये विभाग के लिए है. यानी 8 एंड सेकंड क्वेश्चन जो है उसके लिए 16 और अभी के हैं हमारे 18. तो यहाँ पे देखो, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. तो ये जो फर्स्ट क्वेश्चन है पद्य का, इसमें आपको पूरी पोयम दी जाती है. तो इसलिए आप आंसर किस तरह लिख सकते हो, तो यहीं पे ही आंसर है पूरे. अभी ये आंसर किस तरह के हैं? तो फर्स्ट 1 लाइन सेंटेंस है ना. तो देखो यहाँ पे भी विधान पूर्ण करा वगैरह, फिल इन द ब्लँक्स वगैरे वो आता है. कवितेच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 मार्क्स आहे. मग फर्स्ट 1, पानझडीनंतर हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. मग आता पानझडीनंतर, तर या कवितेमध्येच तुमच्या पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. मग आता याच्यात प्रश्न कसा तयार करणार बरं? पानझडी हा शब्द ऐकायचा म्हणजे पाहायचा
आणि मग क्वेश्चन कसा तयार करणार की झाड पान झडीनंतर काय धारण करतं किंवा झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण कधी करतं, अशासारखा प्रश्न, म्हणजे प्रश्न कसा विचारला जातो त्यानुसार तुम्ही उत्तर लिहू शकता. मग पुढचं बघा, झाडांच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं. या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सर्व देणार आहे, परंतु आता सुद्धा मी तुम्हा मुलांना याचं उत्तर सांग. झाडांच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं, यासाठी कविता एक एकदा वाचली पाहिजे. मग आता कशात दडलेलं असतं? पक्ष्यांच्या, बघा, पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांच्या जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. आता क्वेश्चन काय आहे बरं? गाणं हा शब्द आहे. कवितेमध्ये ऑब्वियसली गाणे हा शब्द आलेलाच आहे. म्हणजे हा जो पॉईंट आहे, पॉईंट आणि मात्रा या ठिकाणी आपल्याला मात्रेसारखा घ्यायचा आहे, हा अनुस्वार. ठीक आहे. मग पक्ष्यांच्या मंजूळ नादात, असे पटापट उत्तरं तुम्ही लिहू शकता. आता पुढचं आहे, चौकटी पूर्ण करा. कवीने झाडाला दिलेली उपमा, याला सुद्धा 2 गुण आहे, म्हणजे अ आणि आ. कवीने झाडाला कोणाची उपमा दिली बरं, सांगा. तुमच्याच याच्यात आहे. ध्यानस्थ ऋषीसारखं बसलेला आहे तो, तपश्चर्या करत. यातला एक वर्ड लिहायचा आहे. अलगत उतरणारे थेंब कशावर उतरतात बरं? इथेच आहे. अलगत, अलगत हा शब्द शोधायचा आहे आपल्याला. दवांचे टपोरे थेंब, हे बघा इथेच उत्तर आहे. दवांचे टपोरे थेंब, म्हणजे हे मार्क्स जाण्यासारखं काहीही नाही आहे. फार सोपं आहे. लिहा, स्पेलिंग मिस्टेक होणार नाही असं त्यात बघायचं आहे. त्यानंतर म्हणजे इथला 2 मार्क झाला, इथला 4 मार्क तर इझिली झाले. मग खालील शब्दांचा अर्थ लिहा. समानार्थी शब्द लिहायचे. पानं, पर्णं, वृक्ष, झाडं, घट्ट, पक्का, घाव, जखम, हे 2 गुण झाले. म्हणजे इथे सुद्धा समानार्थी शब्द आलेला आहे. 2 गुण तर इझिली. का बरं 2 गुण कसे बरं? हे 1 आणि 2 मिळून 1 गुण आणि 3 आणि 4 मिळून 1 गुण, असे हे 2. खालील ओळींचे रसग्रहण करा. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगत उतरतात दवांचे टपोरे थेंब. आता जी कविता तुम्हाला दिलेली राहील त्याचे कवी कोण आहे, कवयित्री कोण आहे, हे लक्षात घ्या. आता इथे झाडाला मानवी उपमा दिलेली आहे, तपश्चर्या करणारा ऋषी म्हटलेलं आहे, हे त्यामध्ये लिहू शकता. कवितेत काय सांगितलं आहे, झाडांसारखं मानवी जीवन, मानवाने झाडांसारखं जीवन जगावं, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे तुमच्या मनाला, कारण कविता तर संपूर्ण तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा संदर्भ घेऊन रेफरेंस, वहाँ से रेफरेंस लेके आप इसका आंसर लिख सकते हो, यानी ताकि आपको नहीं कुछ, क्योंकि ये थोड़ा सा ज़्यादा सेंटेंसेस में लिखने हैं, तो यहाँ 1.5 मार्क्स आपको मिले ही जाएंगे. सेकंड जो है आपका, तो यहाँ पे कैसे है की खालील 2 कवितांपैकी एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती करा. याला 8 गुण, यानी 16 हो गए हैं. तो ये 8 गुण कैसे हैं? तो यहाँ पे पॉइंट्स हैं. यहाँ औक्षण, ये पोयम दी हुई है, यानी नाम दिया हुआ है. और यहाँ पे योगी सर्वकाल सुखदाता, यानी 2 पोयम हैं. इसमें से एका कविते समय, यानी क्वेश्चन भी अच्छे से देखो. अभी यहाँ पे प्रस्तुत कविते से कवि कवयित्री, यानी ऑब्वियसली आपको कवि कौन है, कवयित्री कौन है, ये तो देख के जाना ही पड़ेगा. कवितेत काय वर्णन केलेलं आहे, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कविता आवडण्याचे कारण. तर इथे तुम्हाला पोयम दिलेली आहे औक्षण आणि सुखदाता. हा पॉईंट जे आहे ते या बाजूला राहतील आणि पोयमचे नावं इथे राहतील. आणि या औक्षणच्या खाली औक्षणच्या कवितेचे म्हणजे काव्यपंक्ती दिलेल्या राहतील 1, 2, 3, आणि इथेही काव्यपंक्ती दिलेल्या राहतील. मग आता ती काव्यपंक्ती काय असेल, तर या ठिकाणी औक्षण असेल तर औक्षणचं काय राहील बरं? जीव ओवाळावा तरी
जीव कितीही हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. ही इथे आपण एक दिलेलं आहे. आणि या बाजूने आपण पुढची देतो आहे. कोणती आहे बरं? योगी सर्व काळ सुखदाता, जळ वरी वरी क्षाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. म्हणजेच औक्षणच्या काव्यपंक्ती इथे दिलेल्या आहेत आणि योगी सर्व काळ सुखदाता इथे दिलेले आहे किंवा मागे पुढे दिलेले आहेत. कारण काय आहे? प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. मग आता यामध्ये कवितेचं आणि कवयित्रीचं नाव लक्षात आलं पाहिजे. मग ते कसं आहे, तर आपण औक्षण पहिले घेतलेलं आहे. त्यामुळे औक्षणच्या ज्या काव्यपंक्ती आहे नक्की ऐका बरं, मी मुद्दाम दिलेल्या नाही आहे तिथे, तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून. आता औक्षणमध्ये कवयित्रीचे नाव काय आहे? इंदिरा संत. कवयित्री इंदिरा संत. कवितेत वर्णन केलेला विषय काय आहे बरं? की लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानांना सर्व देशवासियांकडून केले जाणारे हे औक्षण आहे. आणि औक्षण करताना कवयित्रीने मनातील भावना या ठिकाणी वर्णन केलेली आहे. हां, नंतर कवितेचा सरळ अर्थ. तर आपण कवितेचा म्हणजे कविता आपण घेतली आहे, काव्यपंक्ती घेतली आहे. काय घेतल्या बरं त्या काव्यपंक्ती? तर या ठिकाणी जीव ओवाळावा जरी, जीव किती हा लहान, म्हणजे यामध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे की तुझ्यावर जीव ओवाळून जरी टाकला तरी आमचा जीव तुझ्या शौर्य गाथेपुढे, गाथा म्हणजे कथा, तुझ्या शौर्य गाथेपुढे आमचा जीव फार लहान आहे. म्हणजे फक्त ज्या काव्यपंक्ती दिलेल्या असतात त्या काव्यपंक्तीचा सरळ सरळ अर्थ लिहायचा आहे. मग कवितेतून मिळणारा संदेश काय आहे बरं? की ऑलरेडी इथे कवयित्रीने काय केलेलं आहे बरं? त्या जवानांना जवान लोक म्हणजे तुम्ही नव्हे, तर जे सीमेवर लढतात है, बॉर्डर पे जो लोग हैं, जो हमारे देश की सुरक्षा कर रहे हैं, उनके प्रति प्रेम भाव है, उनके प्रति कृतज्ञता व्यक्त की हुई है. तो संदेश क्या होगा हमारे लिए कि ये जो जवान लोग हैं, म्हणजे सीमेवर तत्पर असलेल्या जवानांचे उपकार कधीही विसरू नका. ज्यांच्या भरोशावर आपण शांतपणे राहतो आहे त्यांच्यापर्यंत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, हा संदेश दिलेला आहे. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण बघा, मी फक्त एक ह्याच्यात केलं, फक्त सरळ अर्थ जो आहे तो सरळ अर्थ मात्र मी काय केलेला आहे, काव्यपंक्तीनुसारच दिलेला आहे. कवितेतून मिळणारा संदेश हा झाला. आता कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. कवयित्री इंदिरा संत यांनी औक्षण या कवितेमध्ये हे वर्णन केलेलंच आहे, बरोबर, सरळ अर्थ दिलाय. मग त्यानुसार की ही कविता न आवडण्याचे काही कारणच उरत नाही, कारण ही कविता अतिशय मनाला चटका लावून देणारी आहे. कारण हे जे जवान आहेत, जे सीमेवर आहेत, आपल्या देशाचं रक्षण करतात आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता असलीच पाहिजे, नाही, त्यांच्या उपकाराची जाणीव ही आपल्याला असलीच पाहिजे. त्यांच्या शौर्याची गाथा वाचता वाचता जे स्फुरण आम्हाला येतं, त्यामुळे ही कविता आम्हाला अतिशय आवडते. असं तुम्ही या काव्यपंक्ती ज्या मी दिल्या असत्या त्यानुसार करा. तुमची परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे, तेव्हा मी जे सांगते आहे ते मनपूर्वक ऐका या प्रश्नाच्या उत्तरासाठी. आणि म्हणून मी हा डीप घेते आहे. दुसरा काय दिला आहे मी? योगी सर्व काळ सुखदाता. यामध्ये मी तुम्हा लोकांना दोन, म्हणजे पहिला तर झाला, दुसरा आहे जळ वरी वरी क्षाळी मळ. जळ
वरी वरी क्षाळीमळ योगिया सहबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. आता हा जो आपल्या पुढे अभंग आहे संत एकनाथांचा, हा तुम्हाला पाठच म्हणजे सुरुवातीला असल्यामुळे पाठच झाला असेल, पण तरीही ज्या काव्यपंक्ती असतात ना, त्या काव्यपंक्तीनुसार आपल्याला उत्तर लिहायचं आहे. संत कवी लिहायचं इथे. संत कवी एकनाथ महाराज यांची योगी सर्व काळ सुखदाता ही कविता आहे. ह्या कवितेमध्ये संत कवींनी योगी आणि जळ म्हणजे पाणी याविषयीचे म्हणजे वर्णन केलेले आहे. आणि योगी पुरुष हा पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे त्याचे अनेक दाखले दिलेले आहे. आता ओळ इथे मी आत्ताच सांगितली आहे, पुन्हा एकदा रिपीट करते आहे की जळ वरी वरी क्षाळीमळ योगिया सहबाह्य करी निर्मळ उदक सुखी करी एक वेळ योगी सर्व काळ सुखदाता. तर आता आपण सरळ अर्थ लिहिणार आहोत या ठिकाणी ज्या मी काव्यपंक्ती सांगितल्या त्या, की जळ म्हणजे पाणी हे वरवरची घाण म्हणा डाग धुवून काढतं, परंतु योगी पुरुष हा अंतर्बाह्य माणसाच्या मनातील अंतर्बाह्य स्वच्छ करण्याचं काम करतो. मन आपल्या विचारांनी स्वच्छ करतो योगी पुरुष. कारण पाणी हे एक वेळ पाहिलं की मनाला आनंद देऊन जातं, आपली तहान भागते, परंतु योगी पुरुषांचे विचार सर्व काळ सर्व वेळ सुख देणारे आनंद देणारे आहे. कवितेतून मिळणारा संदेश काय आहे? निस्वार्थपणे काम करत राहणे. कविता आवडण्याचे व ना आवडण्याचे कारण तर इथे इतके सुंदर दाखले दिलेले आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल का आम्हाला नाही आवडत, हमें नहीं पसंद, असं लिहिणार का? नाही. तर ये पोयम हमें अच्छी ही लगती है क्योंकि इसमें साधु पुरुष और जल के बारे में बताया है, और दोनों ही अपने अपने जगह एकदम फिट है, क्योंकि पानी के बिना भी हम नहीं रह पाते हैं और अच्छे विचारों से भी हम दूर नहीं जा सकते. म्हणजे चांगल्या विचारांपासूनही आम्ही दूर जाऊ शकत नाही. आणि पाणी तर हे जीवन, पाणी म्हणजे जीवन आहे. म्हणजे जणू काही पाणी आणि योगी पुरुष हे दोन्हीही एक प्रकारचे समाजकार्यच करतात असे मला वाटते, आणि म्हणून ही कविता मला अतिशय आवडते. असं लिहायचं आहे. आता मी कशा पद्धतीने सांगितले, फक्त इथे मी ओव्या लिहिलेल्या नाही आहे किंवा काव्यपंक्ती लिहिलेली नाही. इथे अभंगाचे हे म्हणजे काव्यपंक्तीच म्हणूया दिलेले नाही, कारण ते तुम्हाला मग मला प्रश्न हे ये आने वाला है, ये आने वाला है, म्हणून मी इथे दिलेले नाही. तीसरा विभाग है तुमचा स्थूल वाचन. स्थूल वाचन रैपिड रीडिंग जो है आपका वो आएगा. ये रैपिड रीडिंग के लिए भी आपको 6 मार्क्स है. कितना मार्क्स है? 6 मार्क्स है. और 2 ही कृति सॉल्व करना है. तो इसमें आएगा टिपा लिहा, यानी होमी भाभा और बार्ग. और तुम्हाला समजलेली कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. 2 लिहायचे म्हणजे 3 क्वेश्चन तुमच्यापर्यंत येणार आहेत. म्हणजे 4 जे आहे तुम्हाला 4 रैपिड रीडिंग है, 4 रैपिड रीडिंग आप लोगों को है, उसमें से परफेक्टली 3 रैपिड रीडिंग भी यदि आपने किए स्थूल वाचन का तो भी आपके 2 क्वेश्चंस आ सकते हैं. निसर्ग इसके लिए आपको प्यारा दिया हुआ नहीं है. निसर्ग हा मोठा जादूगार आहे. विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा. बरोबर. मग हे काय करायचं, एक आइडिया देते, हिंट्स देते कि जो आपको स्थूल वाचन है उस स्थूल वाचन की समरी ध्यान में रखो और जितना आप लिख सकते हो
उतना लिखो, पूरा नहीं लिखना है क्योंकि 3 मार्क्स है ये। और यहाँ पे 2 टिप्स जो दी हुई है उसे 1.5 यानी 3 हो गए हैं। और सेकंड जो क्वेश्चन आप सॉल्व करोगे उसके लिए यानी वो जो पॉइंट्स आप लिखोगे वो पूरा पेज भर होना ही चाहिए, ऐसा नहीं है या शॉर्ट होना चाहिए। आपका आंसर मीनिंगफुल होना चाहिए। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं टेक्स्च्युअल पोयम झाली आहे, नंतर आपला लेसन झालेले आहे आणि स्थूल वाचन।